श्री स्वामी समर्थ. श्री सत्यनारायण कथा, सत्यनारायण पूजा याचा व्हिडिओ मी पहिल्या एका व्हिडिओमध्ये टाकला आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि हा मी आता पूजा केली आहे. त्यानंतर मी आता त्याचे जे 5 अध्याय आहेत ते वाचणार आहे, म्हणजे ते तुम्हाला ऐकू येतील. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो जी गणानाथा तुझ्या चरणी ठेवू माता. श्री सत्यनारायणची कथा वदवी आता स्वामी. नमो तुझला सरस्वती आदी माया लावण्य ज्योती. तुझ्यावरे मला स्फूर्ती यावी कथानुसंधानी. आता नमो गुरुदेवता योगी राज सुखदाता. कृपा करुणी मजानाथा जो का स्वामी माझा तो. नमो आदी नारायण जो विश्वव्यापी निरंजन. ज्याच्या सत्तेने चराचर संपूर्ण वागतात तिन्ही लोक. आता नमो संत सज्जन जो विश्वव्यापक श्री भगवान. त्याचे चरणी ठेवून मन अहोरात्र वर्तते. आता एका कथानुसंधान जे पावेल परमगण. नैमिषारण्य शौनकादी ऋषीगण सुतालागी पुसते झाले. कलियुगी मानव जन बहुत झाले मतिहीन. त्याचा उद्धार व्हावा याचा प्रयत्न थोडक्यात सांगावा. कामना सिद्धीचा प्रकाश भूलोकी हा इतिहास. कलित सोपा सर्वास एका काही सांगावा. सुत वाच. शौनका तुम्ही जो केला प्रश्न हाची नारद सांग भगवंता लागून. पुसता झाला कर जोडून त्याची अनुसंधान सांगतो. भगवान वाच. कलित करी पापाचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश. सूरवर देवांचा इतिहास सत्यनारायणाचा ऐकतो. प्रगट करुणी ब्राह्मणाद्वारा त्याची प्रसंग सर्व बरा. श्रीहरी विप्रांचा संवाद सारा सांगतो तुझ कारणे. कृतयुग तैसे त्रेतायुगी द्वापारयुगाचे अंती सत्यनारायणाचे द्वापारयुगाचे अंती कलियुगी सत्यनारायणाची पूजा मार्गी ब्राह्मणाद्वारा प्रगट केले. काशीपुरी ही विख्यात जे तेथे शतानंद नामे ब्राह्मण राहत. पुत्र कलत्र कुटुंबासहित दीनग्रस्त आश्रमी असतो. विष्णुव्रत परायण दारिद्र्य करुणी व्यापिला पूर्ण. कुटुंब निर्वाह कारण भिक्षेस जाता झाला. नम्र आणि शांत बहुत त्यास प्रत्यक्ष देव होत. वृद्ध ब्राह्मण वेशी शांत पुसे विप्रा लागुनी. कोटे केले तो अप्रायण काय मनी इच्छा धरून. ब्राह्मण वाच. भिक्षार्थी आम्ही जाण ग्रामासी जातो असो. सत्यनारायण वाच. भिक्षावृत्ती ब्राह्मणांस परमधर्म आहे त्यास. परी तू माझा उपदेश ऐके ब्राह्मण उत्तम. सत्यनारायण देवा कलियुगात अनुभव प्रत्यक्षाचा प्रभाव. फलदाता सर्वांसी दारिद्र्याचा करुणी नाश. मुक्ती देत विशेष. शोक संतापाचा ही लेश काही एक उरून येती. त्या हरीस तू जाई शरण मनोभावे प्रीती करून. तोची शोक संताप नासून मनोरथ पूर्ण करील. स्वमुखे ऐसे वदन भूदिवस सांगतसे आपण. कंठ दाटून या ब्राह्मण मने देव कुठे गेले सांग. सत्यनारायण वाचे. मीच सत्यरूपे करुणी प्रत्यक्ष झालो निरंजन. मीच विप्ररूप धरून प्रगट झालो तुझ लागे. पाप बहुत होता जनी मी स्वतः उत्तर धरून. भक्तिभावे करून तारक होतो सर्वांशी. तू माते शरण ये सर्व बाहे मज ध्यायी. संकटे सर्व ठाईची ठाई लयाशी पावती. ऐसे बोलून तत्काळ रूप आपुले अत्यंत ढळ. दाविता झाला वेळा शतानंद लावणी. चतुर्भुज मेघ श्याम वर्ण आयुधे करी शोभयमन. मस्तकी मुकुट परमगहन ब्राह्मण पाहत झाला. पितांबर आणि वनमाळा चारू हास्य वदन सावळा. ऐसा देखताची ते वेळा मस्तक ठेविले तये चरणी. शतानंद वाचे. हे भवनाशक मोक्षदानी माझे अपराध मनात नानी. तुझे पायी ठावी लागून शरण जाण मी असे. नमस्कार करीतो तव चरणी भवसमुद्रात गेलो बुडूनी. तुझे स्वरूप विसरून मूळ प्राय जाळो मी. आदी अनादी माईचा करता तुझी भक्तांची संकटे हरता. तुझे आज्ञेविन त्रिजगता सामर्थ्य देवधिका नसे. नमो सत्यनारायण रूप हे विश्व हेची तुझे स्वरूप. तुझी सर्वांचा काळ रूप तारक सर्वासीस तू. भाग्य माझे उदयासी आले तुझे कृपे पाहिली पावले. मज दिना ते उद्धारिले नारायण सर्वेशा. मी न जाणे कवन प्रकार केला माझा अंगीकार. आदी अनादी विश्वंभर मज दिना ते तारा. मी दरिद्र करुणी व्यापिले आहे परिपूर्ण. आता तुझे पूजेचे विधान संपूर्ण सांगे मज लागी. मुखे करशील वाचाळ गिरीवर चंडे पांगुळ. तुझ्या कृपेचा परिमळ संत सज्जन सेवती. श्री सत्यनारायण वाच. द्रव्याधिके माझी नवे तृप्ती. भक्तीची केवळ मज प्रीती. हास्य करुणी मधुरगती. ऐसा बोलता झाला बहुत धनाचे नवे कारण. अनायासे मिळेल तेने करून. भक्तिभावे करावे माझे पूजन. षोडोपचारे करून मज ग्रह आदी करून. संकटात निर्मुक्त झाले जन. केवळ भक्तीचे कारण अनेक प्रिय मज नाही. आता पूजेचे विधान सांगतो सर्व विधान. अनायासे करिता प्रयत्न भक्तिभावे बजावे. ग्रही अथवा मंदिरात सौम्यवारी यथास्थित. नाना प्रकारे तोरणादी संवेद स्तंडील तेथे करावे. 5 कलश उदके पूर्ण आणून स्थापावे परिपूर्ण. वरी दीप प्रज्वलून घृते करून ठेवावे. मध्ये मांडून सिंहासन त्यावरी शालिग्राम स्थापून. ब्राह्मणमुखे पूजन यथाविधी करावे. अथवा विष्णुमूर्ती स्थापून पूजावी यथामती. भक्तिभावे मनरथपूर्ती सत्य जाण पाय. धूपदीपाचा विस्तार करावा तो यथा प्रकार. नैवेद्याचाही विचार तोही ऐक पाय यथाविधी. सपाद गोधम चूर्ण ग्रतास त्यास आळून दूध शर्करा मिळवून पाकसिद्ध करावा. षड्रस आणि पक्वाने ओदन आणि मिष्टान्ने नाना प्रकारची करून भक्तीने मज अर्पावे. मध्ये पाणी आचमन सुगंधयुक्त
तांबूल जाणं श्रीफलादी दक्षिणा रत्न यथाविभव अर्पावे. मिळवणी सकळ आप्तजन ग्रहस्थादी संपूर्ण कथा इतिहास तिनं आदरे करून ऐकावे. भिल्ल राजा आणि वाणिक चरित्र त्यांचे अनेक उद्धरून गेला भाविक शुद्ध भावे करून या प्रकारे पूजा करून जी कामना इच्छिल मनी ती मी पूर्ण करून अंतिने निजधामा. द्रव्याची मज नाही प्रीती अंतकरणापासून भक्ती करून आळवावे मज प्रीती पुत्रादी देईन सर्व भावे ऐसे देवनी वरदान ब्राह्मण रूपांतरधान झाले. आपण सत्यनारायण आपण आपले पूजन प्रगट केले. ब्राह्मण विस्मित होऊन घरी आला परतून स्त्रीसी सर्व वर्तमान सांगत झाला ते दवा. उभयांता नमस्कार करून जे का आज भिक्षेत मिळेल अन्न त्यात सत्यनारायणचे पूजन यथाविधी करीन मी. निश्चय करून ते वेळा भिक्षसी नगरात पातला न मागता बहुलाभ झाला पूर्ण झाला मनोरथ. ब्राह्मणांशी हर्ष झाला विस्मयही मनात केला. श्रीहरी प्रसन्न झाला सत्यनारायण रूपाने. स्त्रीच्या त्याच काळे पती आज्ञा बंधुनी भाळी पूजा सामग्री सिद्ध केली. आप्तमित्रादी मिळविले. सत्यनारायणाचे पूजन यथाविधीने करून इतिहास सकळ श्रवण करून कृतकृत्य झाला. भक्ती पाहूनच तत्काळ प्रसन्न झाला घननीळ ब्राह्मणांते मनी प्रेमळ. माग इच्छित वरदान शतानंदोवाचे रथ अश्व आणि हत्ती मंदिरे आणि चामरे डुलती. दास दासी आणि पदाती लक्ष्मी विपुल देई मज. गाई म्हशी वासरासहित दूध विपुल आनंद देत. काया वाचा करून म्हणत आपली भक्ती ही द्यावी. ततस्तु म्हणे भगवंत दिदले तुझला मनोवांचित अंतकाळी माझे पद प्राप्त तुझ होईल विप्रतमा. ऐसे पावनी वरदान कृतकृत्य झाला ब्राह्मण नाना भोगी. आपण स्त्रीपुत्रादी समवेत दंडवत नमस्कार घालून प्रसाद घेतला. आदरे करून आपापले घर लागून सर्व जाती झाले. धन्य धन्य ब्राह्मण यासी प्रसन्न झाला नारायण. त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले कलियुगी. आता पुढे आख्यान भिल्लाचेही सांगेन. उद्धरून पावला मोक्षसदन कथा पावन ऐकावी. इतिहास समुच्चय प्रथम अध्याय समाप्त. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सूत उवाच. निषाद एक काष्टी वेचुनी नित्य विकाव्या गावात आणि एक दिवशी काशी पट्टणी भारा आणन ठेविला. तो झाला कृतृषाक्रांत शतानंदाचे घरी येत. पाणी पिऊन विस्मित मनी बहुत झाला. हा ब्राह्मण निष्कांचन याचे घरी तुके धन व्हावयाचे काय कारण तया लागी पुसता झाला. निषाद उवाच. म्हणे ब्राह्मण तू दरिद्री असता कोठून वैभव आले आता दासदासादी पोहता प्राप्ती झाली तुझ लागी. हात जोडून म्हणे तया तू समर्थ सर्व सांगवया मजवरी करून दया झाले ते सर्व सांगावे. शतानंद वाच. श्री सत्यनारायण देव तयाचे पूजित प्राप्त सर्व कलित जयाचा प्रभाव शेषासही न वर्णावे. त्याचे मी केले पूजन यथाशक्ती भावे करून मजवरी तो प्रसन्न होऊ वैभव दिदले. निषाद वाच. ब्राह्मणांशी साष्टांग नमन करून म्हणे देव सत्यनारायण यथाविधी त्याचे पूजन मज लागी सांगावे. कोण विधान काय अर्चना उपचार विधी कोण हे सर्व सांग मज लागून शरण तुझे असे मी. साधूचे जे का चित्त समान उपकारी राहत काही गोष्टी न ठेवता वृत्तांत वदाव्याची स्वामी. हे ऐकून या ते वेळा ब्राह्मण सर्व सांगता झाला. म्हणे जे राजा कृतार्थ झाला तो इतिहास ऐकपै. कोणी एक राजा पुण्यवंत केदार मणिपूर नगरात बहुत दिवस राज्य करीत. प्रजापालक धार्मिक शांत मधुर वाचक धीर नारायणी तो तत्पर. सेनापती धुरंधर माझे आश्रमी येता झाला. सत्यनारायणचे अर्चन मी करीत होतो जाण. हे पाहुणे तो आदरे करून मज पुसता झाला. मी त्यास सांगितला प्रकार तोची एके सत्य विचार. कामना इच्छुनी करिता नर निष्काम करिता क्वचितची. मज सांगितले नारायणी जाण. तेची विधान संपूर्ण सांगता झालो. त्या लागून पूर्वपीठिका ज्यापरी त्याच प्रकारे त्याचे जाणस पूजेला श्री सत्यनारायण राजाचे मनोरथ पूर्ण होते झाले तये काळी. पूजा करावी भक्ती करून वित्तशास्त्र विवर्जुन तोषत नाही नारायण. द्रव्य संभारे करुणी श्रीनारायण परमात्मा जाण. तयासी सर्वांचा अभिमान सोसत नाही हे सत्य जाण. भक्तीने पूजावा सुदामदेवाचे पोहे भक्षण प्रीतीने करी नारायण. विदुर ग्रही तैसाची जाण. आतिथ्य करुणी तोषला दुर्योधनाचे घरी. पूजना अंगीकारे श्रीहरी ग्रही तैसाची जाण. विदुरायाचे मंदिरी राहत झाला आनंद गोविंद. गोपी अजामिळ आणि व्याध हनुमंत विभीषण आणि गृध अधम काय जे प्रसिद्ध दैत्य दानव तारिले. ऐसे ऐकून राजा पूजा संभारावरून सोयीच्या मिळून या प्रीतीने समजा पूजिता पै झाला. तैसेची निश्चादा संपूर्ण भक्तिभावे करून पूजना सर्व भावे अनन्य शरण होई तू सत्यनारायण ते. या लोकी सर्व सुख जाण अंती श्रीहरीचे चरण पावशील हे माझे वचन सत्य सत्य जाण तू. ऐसे ऐकताची ते वेळा निषादे तयासी नमस्कार केला. तेथून आपले घरी आला. राहत झाला आनंदे आपुले स्वजाती जन. निषादे सर्व बोलावून सांगत झाला वर्तमान सत्यनारायण पूजेचे. मनी निश्चय केला त्याने आज काष्ट विक्राते जे धन्य मिळेल त्याचे साहित्य आणून सत्यनारायण पूजन मी. हा निश्चय करून निघाला तो अनायासे धन पावला. चतुर्गुणित ये वेळा आनंद झाला मनात. आपुले घरी येऊन स्त्री लागी बोलावून सांगत झाला प्रेमे करून पूजा सामग्री आणि तू. हे ती ऐकून आनंदयुक्त पूजनाचे साहित्य आणीत गोधम चूर्ण आणि दुग्ध शर्कर आणली. त्याचा करून या पाका आणि पक्वाने अनेक पुत्र पौत्रादी सकळीक तिच्या अर्चना लागी बोलविले. ब्राह्मण उपाध्याय येऊन स्थापिते झाले. सत्यनारायण यथाविधी पूजन
कथा श्रवण करविले. भक्तिभावे नमस्कार करीत झाला निषादेश्वर प्रसाद सर्वही सादर सेविते झाला तत्काळ. या लोकी भोग वासना जी जी गेली त्याने कल्पना ती त्या देऊन वैकुंठ राणा अति सुसान्निध्य देत झाला. इतिश्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा द्वितीय अध्याय समाप्त. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. सूत उवाच. आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विशेष. जेणे कृतार्थ झाला वैश्य सत्यरायाचे उपदेशे. मणिपूर नगरात चंद्रचूड नामे राजा विख्यात तो मिळवणी जन समस्त सत्यनारायण पूजित असे. तो रत्नपूरचा राहणारा साधू नामे वाणी थोर. नौकेत भरून धन फार येता झाला नदी मार्गे. बहुत जणांचा समुदाय तेथ पाहता झाला यथार्थ. मणी धरून अमृत येत झाला ठाई ते. चांदवे लखलखित गहन मणी मोत्यानी शोभायमान. नृत्यवाद्य आणि गायन तेही ऐकत झाला. ब्राह्मण करी ती वेदाध्ययन. ऐसे मनोहर रम्य स्थान पाहुणी हर्षयुक्त मन. वैश्याचे झाले की कर्णधरासी मनी वचन. मी ते पाहून येतो परतून. तोपर्यंत नौका येथून चालू तुम्ही न करावी. त्यावेळी सेवकजण हात जोडणी बोलते वचन. आज्ञा तुमची प्रमाण पाहून यावे स्वामी. या वैश्य नावेतून उतरून नमस्कार करून या सभाजन पुसता झाला तया लागून. काय येथे होत आहे सत्य बोलती वचन. येथे सत्यनारायणचे अर्चन. कलियुगी ऐसा देव जाण दुसरा नाही सर्वथा. राजा लोकांची हिताकरिता पूजनाची करी प्रसिद्धता. कलियुगी हा प्रकार वाढतात लोक तरतील समस्त. 2 घटिका येथे राहून कथा ऐक परम गहन. नंतर प्रसाद घेऊन जावे आपले नौकेवरी. ऐसे ऐकून या साधुवानी वर बोले तया लागून. कैसे पूजन करावे कोणी हे सर्व मज प्रती सांगावे. सभ्य उवाच. सत्यनारायणचे पूजन फळ ब्रह्मा आणि देव सकळ. सांगवया नाही प्रबळ ऐसा कलियुगी फळ जाता. परंतु थोडे तुझ लागून सांगतो ऐके प्रेमे करून. निर्धनी होऊन धनवान अंती उत्तम सुखभोगी. अपुत्री पुत्रवान होऊन अंधा येता नयन. राज्य गेले तया लागून प्राप्त होय तत्काळ. जी जी कामना करीती जण ती ती देतो सत्यनारायण. पूजकांचे सर्व विघ्न तत्काळ सोय नाशितो. साधुवानी हे ऐकून गळ्यात अंगवस्त्र घालून सभ्यास नमस्कार करून बोलत झाला त्यावेळी. मजल संतती नाही जण कृपा करून सत्यनारायण. पुत्र अथवा कन्यारत्न कृपेने जे देईल पताका कांचनी करून मी पूजिन सत्यनारायण. हे ऐकून समस्त जण म्हणती प्राप्त होती तुझ लागी. ऐकून हे प्रतिउत्तर संतोषले त्यांचे अंतर. करून श्रीहरीस नमस्कार प्रसाद घेता झाला. तेथून आला नवेवरी सेवकास आज्ञा करी. नौका चालवावी सत्वरी. घराप्रती येता झाला श्रीने मंगळ वैभवे. साधू ओवाळीला जीवे भावे. आनंदे करून स्वभावे श्रीहरीसी भजित असे. गेला कौतुके काही काळ. ऋतुस्नान झाली वेळाळ. पती संयोग करून तत्काळ. गर्भधारण करिता झाली. 9 मास भरता जाण प्रसवली कन्यारत्न. सौंदर्य तेजे अति लावण्य. नेत्र कमळासारखे. साधू करून मंगळ स्नान. केले कन्याचे मुखावलोकन. ब्राह्मण आणि बंदीजन द्रव्य अपार दिले. जन्मपत्र वर्तवणी. कलावती नाम ठेवणी. ब्राह्मण आनंदे करून साधूस सांगता झाला. कलादिंची चंद्रासमंत तिचे तोईचे मुखावरी वास करत. कलावती नाम ठेवीत म्हणून सर्व ब्राह्मण. शुक्ल पक्षी कला वाढत तैशी ती थोर होत. प्रौढावस्था तिसत विवंचना करी लग्नाची. गोकांचनपुर विख्यात तेथे शंखपती वाणी राहत. धनिकानी कुळवंत वर नेमित झाला. शुभ दिवस लग्न पाहुणी. कन्या अर्पिली त्याज लागून. अग्निबाणांचे साक्षीने लग्न करीत झाला. वाद्य नृत्यांगणी पाहुणा. वाद्य नृत्यादी गीत याचका बहुत द्रव्य देत. सोहळा केला दिवस 7. आनंद फार दिले जमत असे पुत्र म्हणून. घरी ठेविला तत्क्षणी सत्यनारायणचे अर्चन. केले नाही जाण पायी. तिसरी इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा तृतीय अध्याय समाप्त. अध्याय चौथा. श्री गणेशाय नमः. सूत उवाच. आता साधूचा इतिहास श्रवण करा सांगतो तुम्हास. भोगून या सर्व विलास अंती सान्निध्य पावला. पाहून या सुमुहूर्त व्यापारी करवयासी निघत. भोगून या सर्व विलास अंती मणी मोती रत्ने बहुत. नौके भरून चालला संगे घेऊन जमात. देशांतरी प्रयाण करत एक नगर अतिद्भुत. नर्मदा तरी पाहिले तेथे जमाता सहित. राहिला त्या जागेत क्रय विक्रय असं म्हणतात. करीत असे आनंदे करावे सत्यनारायणाचे पूजन. त्यासे विसरला आठवण. प्रमादे करून धनधान्य त्यात लुब्ध झाला. त्या कर्मविपाके करून तापला परम गहन. एके दिवशी त्या नगरात जाण राजभंडार फोडिले. त्यातील मणी मोत्यांची माळा घेते झाले पाहुणे सकाळ. निद्रेने व्यापिले रक्षपाळा. कोणी पाहता न झाला. सूत मांगत बंदीजन जागे करिता राजा लागून. शौच विधी स्नान करून बसता झाला सिंहासनी. सेवकजण सर्व येऊन करून या साष्टांग नमन. सांगती सर्व वर्तमान. चोरे भांडार फोडिले रत्नमाळाती धन. नेले सर्व हरण करून. आज्ञा केली समस्त लागून. धरून आणा चोरा ते न आणिता तस्कर. होईल तुमचा घात फारत. हे ऐकून दूत विचार करीते झाले ते दवा. शोधित चालिले ग्रामांतर. कोठे न लागे त्यांचा थार. विलाप करीती नाना प्रकार. आता काय करावे. राजा आता दंड करून घेईल सर्वांचे प्राण. ऐसे म्हणत भय करून काय करीते झाले. परदेशी साधू जाणून थोर चोर हाच हे स्थापून त्यासी केले बंधन. साधू जमाता सहित
रत्ने आणि मोतिकमाळा वस्त्रे घेतली सकळा पुढे घालून दोघाला राजापाशी आणले. प्रतिकूळ हरिते असं झालं म्हणून राजा काही न बोलला. धन्य त्यांचे ते वेळा राज्य भंडारी ठेविले. साधू यास कारागृही घातले. जमाता सही लोह शृंखरा पायात त्याही सेवक जण घालिती. साधू जमाता सहित वारंवार विलाप करीत म्हणे, हे पुत्र होता तन धन आपले कुठे गेले? कुठे माझी भार्या असेल? कलावती काय करील? विधाता झाला प्रतिकूळ, आता काय करावे? ऐसे दुःखात निमग्न होऊन करी चिंता घन. मोठ्या प्रयासे धन मिळविले होते मी. कोण्या कर्म विपाके करून, कोणत्या पापाचे आचरण मी केले काळे करून. चिंतेत वर्ष लोटली. प्रतिकूळ हरी होत परी जे धन होते संचित. राजदंडे समस्त राहिले ते चोरी नेले. भार्या झाली अतिदुःखिस्त. पतीचे कल्याण इच्छित. वस्त्रे आणि पात्रे समस्त सर्व विकोणी खात असे. घरी काही न राहिली जाण. मग कन्येसहित आपण काष्टी वेचून रानातून निर्वाह करीत झाली. अन्न आच्छादन नसता करी कन्या तिची काय करी? राहत कोणा ब्राह्मण शेजारी त्याचे घरी जात असे. तो तेथे सत्यनारायणाची अर्चना करीत होता. एक ब्राह्मण कलावती करून नमन काय तेथे बोलली. पिता आणि भ्रातर घरास येती सत्वर. तू मजपाशी पावशी सर्वेश्वर तरी मी पूजिना करीना. ऐशी ती प्रार्थना करीत ततस्तू म्हणती सभासद. ऐकुनी कथा ऐकुनी प्रसाद घेत प्रातःकाळी घरी आली. आई म्हणे, सुलक्षणा कोठे राहिलीस? कोण्या कारणा? सत्यनारायण कथा पूजन सर्व तिचे सांगत असे. माते इच्छा पूजेची करून आहे म्हणशी तू जरी जनक आणि भ्रातर मिळून घरी यावे त्यासाठी. मातेचे आले मनास भिक्षार्थ गेली नगरास. न करीत आयास बहुत धनी मिळाले. मग तिचे आणून साहित्य कलावती पूजा करीत लीलावती सहित भक्तिभावे पूजिले. कलावतीचे पूजा करून प्रसन्न झाला नारायण कृपावंत दयाघन. त्याचे वर्णन कोण करी? सत्यनारायण वाच. या पूजेचे महात्म्य वर्णन शक्ती निगमागम. देवादिदेव पुरुषोत्तम भक्तिभावे तोषत. मुक्ती देणार त्यास न सोसे गर्वांचा भार. ब्राह्मण म्हणे चमत्कार श्रीहरीने दाखविला. कलावती करिता पूजन. त्या दिवशी सत्यनारायण राजाच्या स्वप्नात येऊन काय बोलता झाला. साधूचा अपराध नसता बंधन केले तत्वता. मुक्त त्यासी करी आता आज्ञा माझी तुझसे. पर्यका वरती राजाने निद्रा केली होती. तो विप्ररूपे देखती. मग निद्रा राजाची गेली. विस्मय होऊन त्यावेळी आश्चर्य करीती मनात. गुरु आणि गणपती आदरे नमो कमळापती. मुख अवलोकनी गृती सिंहासनी बैसला. सर्व वृत्तांत ते वेळा मंत्री असे सांगत झाला. एकोणी प्रधानाधिक ते वेळा काय बोलते झाले. हे राजेंद्र स्वप्नात पाहिले ते आहे सत्य. मनात झाला हर्षयुक्त. माया हरीची प्रबळ. मग कारागृहातून तत्काळ साधू सानवून सान्निध्य करा तया बैसवून पुससे आनंदे. राजवाच काय तुझे कुळगोत्र? कोण देश पवित्र? येथे येण्यास काय निमित्त? हे सर्व सांग मजपाशी. साधू वाच. रम्य रत्नपूर नगर. आम्ही तेथील राहणार. क्रय विक्रयाचा व्यवहार येती वाणी असो आम्ही. मणी मोते हिरे रत्न विकावी करून या प्रयत्न. राजदूती हे सर्वज्ञ तस्कर म्हणून आणले. चोर नाही आम्ही जाण. मणी पाहावे विचारून राजदूती तुमच्या भयाने धरून आणले. आम्हासी अपराध नसता यथार्थ केला आम्हावर अनर्थ. आत्ता आम्ही कोणता परमार्थ करावा ते सुचेना. उक्त दिसेना आता करी वाहिले. हे बोलून उगळी राहिले. एकूण या निश्चय केले. त्यावेळी राजांनी तत्काळ बंदापासून उभयंता ते मुक्त करून नाविका ते आणून श्मश्रू दोघांचा करविला. गोघृतात तीळ मिळवून अंगी उठणे लावून उष्णोदके स्नान घालून वस्त्रे दिली तयासी. पक्वाने सहित भोजन नाना प्रकारे करून उभयंतासी घाली भोजन. तांबूलही दिले. केला बहुत आदर. दुःख भोगीत होते फार. त्या व्यथेचा परिहार केला राजाने तत्वता. आईचा सन्मान पाहुणे राजा बोले राजा लागून. साधू बोले राजा लागून. राजेंद्र कृपा करून मज आज्ञा द्यावी जी. स्वामी तुमचे कारागृही दुःख भोगिले बहुत काही. आता लवलाही नगराप्रती पाठवा आज्ञा द्यावी महाराज. जमाता सही मज ऐसे बोलणे सहज उगाच तो राहिला. ऐशी साधूची वाणी ऐकून या तेच शनी कोशाधिकारी बोलावून आज्ञा करीत झाला. द्रव्य आयसयाचे संचित ते नौकेत भरून द्या त्वरित. साधू वैश्यास आज्ञा देत जावे आपल्या नगरांसी. राजाची आज्ञा घेऊन साधू चालिला तेथून नौकेवरी बैसून नदीमार्गे चालिला. जमाता सहित ते वेळा गीतेवाद्ये करिता झाला. मंगल करून चालला विसरला पूजनास. सत्यनारायण देव कलियुगी त्याचा अनुभव. पूजन करील मनोभाव त्यावरी देव कृपा करीत सर्व कामना देवनी करी त्याचे मनोरथ पूर्ण. ऐसा देव कृपा घन त्या कार्य भजना. सुत वाचे हे शौनकादी ऋषीगण. एक हरीचे महिमान तापत्रयातचे पडले जण. त्यास कृपे उद्धारितो तो तापस रूप धरून. करी साधूंचे विटंबन. ती कथा आता गहन ऐकावे जीवे भावे. तापस वाच. नौकेत काय भरले धन हे सांगावे मज लागून. साधू बोले लतापत्रे पूर्ण नौके माझी भरी असे. आम्ही तरणीवरी बैसून जातो नदीमार्गे करून. विरोधी प्रयोजनी काय करावे करिता. तापस ऐकता वचन. मनी लतापत्रे करून पूर्ण. मनी इच्छा तेची जाण ततस्तु ऐसी होईची. त्यावेळेस सर्व धन गुप्त झाले नौकेतून. साधू ऐसे पाहत जाणं बोलत झाला जमातासी. नौकेतील सर्व धन जाऊन लतापत्रे जाणं दिसती मज लागून. द्रव्य यातील कोठे गेले
ऐसे म्हणून तत्काळ मूर्छित पडला. विवळ विलाप करून प्रबळ दुःख शोक करीत असे. तो जामाता बोले वचन तापसाचा केला अपमान. आता त्यासी जावे शरण मरण नाही तुम्हास. गळ्यात वस्त्र घालून गेला तापस शरण. महाराज तुम्ही कोण न कळे मज स्वामी या. यक्ष किन्नर गंधर्व की देवांचाही देव मनी तो मनी न जाणता प्रभाव सहज वृत्ती बोलिलो. माझे विटंबनाचे कारण सर्व सांगावे मज लागून. तत्काळ कृपावंत होणे तापस बोलत झाला. तापस वाच आपले मन आपणाते शत्रुमित्र ऐसे होते. मोठेपणाच्या अभिमानाते सोडी आता तू साधो. आपले मूढपणाचे योगे भोगिलेसे जे केले मागे. चंद्रचूड समुदाय संगी नारायण पूजिता होता. तै अन्नपत्या मज कृपा करून द्यावे. पुत्र किंवा कन्यारत्न मी यथाविधी तुझं पूजिना ऐसा नवस केलंसी. परंतु धनगर्वे भरित पूजा विसरलास. सत्य सर्व व्यापक तो भगवंत तुझ प्रचित दाविली. पूर्वी ऐसा वर पाहुनी कन्या झाली तुझ लागुनी. मूर्ख हात तरी मज मनी बोलणी रूप दाखविले. साधू करी साष्टांग नमन कळ्यात वस्त्र घालून. मने मी अपराधी गहन सदगद वाणी बोलत असे. जय जयाजी सत्यनारायण जय जयाजी परंपार गहना. जय जयाजी सर्वातीत निर्गुणा. विश्वव्यापक तूच एक. तू सत्वरूपी निरंजन. तू देव कृपेचा सागर पूर्ण. तुझे आदर प्राणी मात्र जाण. चारयुगी वर्तती तू देवाधिदेव जगन्निवास. तुझी खरा जगदीश द्रव्यामध्ये आम्हास स्मरण नाही तुझे की. माझ्या बुद्धीचे क्षमापण करी आता कृपा निधान. वारंवार तुझे स्मरण करीन मी हे जाण पा. ऐशी स्तुती करून मुद्रा लक्ष स्थापिले तेथे प्रत्यक्ष मजला आहे. तर तुझे चरण साक्ष पोचत घरी पोचीन पूजिन. प्रसन्न म्हणून नारायण मने तुझी इच्छा हो परिपूर्ण. पुत्र पौत्र संवेद त्यांना न भोगभोगीशी पै. भोगोनी सर्व संपदा अंती पावसी माझे पदा. न होता तुझा आपदा सुखी राहे या लोकी. ऐसे देवनी वरदान अंतर्धान झाला नारायण. साधू आपले नौकेत बसून पुढे चालत जारा. तो सोनाग्राला जवळ येता मग घरी पाठविला होता. तो जाऊनी लीलावती प्रत हात जोडून सांगे पाय. मज साधू जमाता सहित कृतकृत्य होऊन येत. तेव्हा ती प्रतिवत्ता कन्येसहित पूजा करी सत्यनारायणची. पूजा समाप्त झाल्यावर साध्वी निगती झाली सत्वर. सांगती सखी सणांचे भार नावे जवळी पातली. कलावती प्रसाद न घेता निघून आली तत्वता. पतिमुख दर्शनाची उत्कंठा तो तेथे ऐसे वर्तिले. अवज्ञा प्रसादाची झाली त्या कारण नौका उडाली. साधू म्हणे त्यावेळी माझे विटंबना कोणी केली. काराग्रही बहुत प्रकार दुःख भोगिले दिवस फार. प्रारब्ध करणे अपार काय करू मी आता. पुत्राविने माझा संसार वृथा झाला दुस्तर. आता माझे जीव असे धिक्कार ऐसा प्रकारे विलपकारी. तो पतिमय मरण ऐकून कलावती शोक करीत तारुण. इतक्यात लीलावती पूजा सारून मंगले करिता आली. जमाताचे निधन ऐकताच शोकपूर्ण कलावतीस पुढे घेऊन रुदन करी अपार. स्वामी मी कृतार्थ असता काय झाली ही अवस्था. धिक्कार तुझी प्रभुत्व आता ऐसे बोलून शोक करी. कन्येचे मुखाकडे पाहितो मृगांक उतरलाय. मातेच्या मुखाकडे पाही पडली धरणी मूर्छित. कर्दळी स्तंभाच्या वरी पडताच झाली घाबरी. सावध होणे सत्वरी. पित्याचे मुख पाहत असे. रूप अत्यंत सुंदर. नेत्रातून वाहिनी रमत सारखे हृदयवार शोभायमान होत असे. हा प्रिया हा नाथ समर्थ मजवरी का केला नर्थ. आता जिने माझे व्यर्थ झाले असे तुझे विने. पतीचे स्त्री अर्धांग हे वेदांत आहे चांग. अर्धांग जाता अंग कैसे राहिलं समर्थ. कलावती आणि लीलावती साधू समत सहित होती. शोकसमुद्रात उडते मग काय वर्तले ते ऐका. आकाशवाणी ऐसी झाली की कलावतीने पूजा केली. परिप्रसाद न घेता आली म्हणून देव शोभला. आता प्रसाद घेईल आदरे तरी आपत्तीसी पावेल सादरे. हे एकताची जाऊनी त्वरी प्रसाद सेवती झाली. त्यावेळेस सत्यनारायण करुणा कर कृपा करुणा चमत्कार करी पूर्ण. सर्वजण देखत नौका पाण्यात होती बुडाली. ती जमाता सहित निघाली. साधू धावून त्यावेळी जमातासी भेटला. जमाता मृत्यूग्रही गेला. तो माघारी फिरून आला. हे पाहताची जणाला विस्मय फार झाला. म्हणती सत्यनारायण कोण जाणे. त्याची विधान पावतो भक्त लागून. कलियुगी तत्काळ साधू जमाता सहित स्त्री कन्येचा धरून हात घरी आले. समस्त याचकाती गौरविले. लक्षमुद्रांचे स्थापन केले होते ते आणून पूजा संभार सिद्ध करून चांदवे तेथे लाविले. पताका कांचनी करून इष्ट सोयरे आप्तजन ब्राह्मण बोलावून वेदघोष करून पूजा करीत झाला. सुवर्ण पुष्पे आणि फळे देवासी अर्पिले सकळे. भक्ष्य भोज्य पै सोज्वळे नाना प्रकारे करीत असे. षोडोपचारे भगवंत पूजेला झाला समाता सहित. मग प्रार्थना केली बहुत वासुदेव तोषविला. साधू वाच प्रणमामी महासिद्ध सत्यनारायण प्रसिद्ध. मी मूढ मम प्रादश क्षमा केली पाहिजे. सुरसुराप्रती नाना गंधर्वाची रीती. तुझ्या हाती जगतपती कलासूत्र सर्वांचे. तुझ्या कृपेने चालती तुझ्या कृपेने बोलती तुझ्या कृपेने जगती. वर्ततात सर्व लोक आता करुणी मजवरी कृपा. करुणा करा जगद्रूपा माझी पूजा अंगीकारा. निजरूपा चिद्रूपा ठाव देई. ऐसी प्रार्थना बहुत तत्काळ करी प्राणीमात. ब्राह्मण भोजन करुणी समस्त तोषविले. भूदेव मित्रबंधू आप्तजन सर्व दिले भोजन. या लोकी सुख भोगून अंती विष्णुपद पावला. या विधाचे करुणी करील सत्यनारायणचे पूजन. त्याचे मृत जाणं तो देव पुरविले. जी कामना मनातून करील ती सिद्धी पावेल जाणं. कलियुगी हे पूजन स्वतः प्रगटून चालविले.
इति श्री इतिहास समुच्चय श्री सत्यनारायण कथा चतुर्थ अध्याय समाप्त. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सूत म्हणे शौनकादिका सावधान चित्ते करून ऐका कथिता मी कथानका जेणे सिद्धी पावेल. अंगध्वज नामे विख्यात प्रजापालनी आसक्त असता झाला त्याचे चरित परिस आदरे करून सत्यदेवाच्या प्रसादा टाकून पावला आपदा राज्य असून संपदा क्षणात नष्ट झाली. एके समय तो नृपती जाऊनी घोर वनाप्रती मारुनी नाना मृगापती पावता झाला श्रमाते. तो एक देखील वटतरू दयाच्या छायेचा विस्तीर्ण घेरू त्या माझी तो नृपोरू घेता झाला विश्रांती. तो तेथे देखील अद्भुत सकल गोपानंदित सत्यदेवाची पूजा शांत मने करून या करीतात. उन्मत्त ऐसा तो नगराप्रती सत्यदेवाच्या जाऊनी पुढती नमन पूजा देखी भक्ती नाहीच करिता झाला. गोपाळी करून सत्यपूजन द्विजा करून या साष्टांग नमन प्रसादाचा राजा सन्निधी ठेवून जाते झाले साक्षेपे सकळ मिळून आनंद भरित प्रसाद सेविती भक्तियुक्त तेने करून सत्य दैवत संतुष्ट झाले. त्यावरी नृपमणी हे पशुचे पालक मी तो पृथ्वीचा नायक याचे हातून प्रसादाधिक हे कैसे घ्यावे म्या ऐसा विचार करून म्हणत प्रसाद तैसाची टाकून म्हणत अश्वरूढ होऊन त्वरित तेथून या निघाला. तो मार्गी अपशगुन होत नगरापातला चित्रांकत सदनी जाऊन या पाहत तो अनर्थ वर्तला असे. पुत्र झाले सकळ नष्ट प्रधानही न दिसती अष्ट सकळ जन पावती कष्ट संपत्ती लया पावली. चित्रांक्रांत होऊन नृपती विचार करी आपले चित्ती प्रसाद त्यागे करून झटती दुःख सागरी बुडालो. म्हणून आता वनात जाणे करावे त्वरित त्या सकळ गोपाळासहित व्रतरचरण करावे ऐसा विचार करून नृपती गेला त्वरित वनाप्रती भक्ती श्रद्धा ठेवून चित्ती करिता झाला व्रतात यथाविधी करू व्रत आचरुनी गोपाळांसी प्रसाद अर्पुनी प्रसाद भक्षण स्वय करुनी नगरापातला त्वरित तेने संतोषला भगवंत सत्यनारायण कृपावंत ब्रह्मादिकाही त्याचा अंत नाही तत्सत्य कदापि ऐश्वर्य समग्रही लादले राज्य स्वतंत्र झालेले पुत्रपौत्रही सजीव झाले व्रत प्रभावी करुनी अंगध्वज नृपती ऐशा परितारा सुतांच्या सुख संसारी भोगून गेला लोकांतरी देवा सानिध्य ऐसी या राजाची कथा कथिली पवित्र संक्षिप्त. या कथेचा महिमा आता कथितो मी परिसावा. सूत म्हणे गा मुनिवर्या या व्रताचा महिमा ऐकून या दुरित सकळ टाकून या पावती नर सुखाते. ऐसे हे व्रत परम पवित्र याचे आचरण करिता ते नर जे नर पावती पुण्या पर नाही संदेह किंमपै सत्यनारायण कथा श्रवणाची भक्तीने जे नर करती सुजान त्याचे मनोरथ परिपूर्ण होतील जाण निश्चय दरिद्री दुःख होईल संपत्तीमान बंधांचे तुटेल बंधन भीती सकळ ही जाई पळून व्रत प्रभावी करुनी इहलोकीचे सुख भोगोनी सकळ दुरित शमोनी पवित्र ऐशा वैकुंठ भोवनी नांदताती सुखे हो. ऐसे व्रत पर पवित्र तुम्हा कथिले सविस्तर ज्याच्या श्रवणे सत्वर दुःखे नाश पावती. या सत्यनारायण प्रती कोण काली ऐसा म्हणती सत्य ईश्वर ऐशी ख्याती होईल सत्य या जगी. हे व्रत चारयुगी प्रसिद्ध परिकलयुगी त्वरित फलद याचं नियोगी सत्यदेव विशद संतुष्ट होईल तत्काळ. इति श्री स्कंद पुराणी रेवाखंडे शौनकादी मुनी आणि सूत यांच्या वचनी कथा हे पूर्ण झाली. इति श्री स्कंद पुराणी रेवाखंडे सत्यनारायण कथा पंचम अध्याय समाप्त. कथा संपल्यानंतर आपण ही आरती घेतो. सत्यनारायण भगवानची आरती घ्यायची, आधी गणपतीची आरती घ्यायची आणि ही नंतर सत्यनारायण देवाची आरती घ्यायची. त्यानंतर प्रसाद खायचा. हा प्रसाद जो आपण बनवला आहे शिऱ्याचा तो फक्त आपल्या घरातल्यांनीच खायचा आहे आणि तेवढाच बनवायचा जेवढा आपण घरातले खाणार आहोत आणि हा फक्त आपल्या घरातल्यांनी खायचा, बाहेर द्यायचा नाही. हा प्रसाद आपण पूजे केलेला प्रसाद असतो तो जो पूजेपुढे ठेवला आहे तो. आणि आरती करायची. त्यानंतर आरती झाल्यावर आपली पूजा संपन्न. माझ्या वाचण्यात जर काही चूक झाली असेल तर क्षमस्व. श्री स्वामी समर्थ.